नमस्कार, मी रामेश्वर जामगे. युवाराज्य न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. पाहूयात आजच्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी. नांदेड शहरात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी दरम्यान अर्धवट सर्वे करून लोकांना मदत वितरित न केल्याविरोधात नांदेड महानगरपालिकेच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर उपोषण केले. नमस्ते नांदेडकर, मी कलेक्टर ऑफिस समोर आलेला आहे. तरी आपण इथं कशासाठी उपोषण आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर आपलं नाव? मी माजी नगरसेवक मोहम्मद नासिर. तर आपण यांना आज विचारणार आहोत उपोषण कशासाठी है. ये उपोषण पूरग्रस्त जो सर्वे नहीं करी गवर्नमेंट ने, उसके लिए सर्वे करने के लिए बोल करके ये उपोषण रखा गया है. इसमें कैसा 10 दिन पहले हमने एक निवेदन कलेक्टर साहब को दिया था कि आप अगर 10 दिन में ये सर्वे नहीं कराएंगे तो हमको भूख हड़ताल पे बैठना पड़ेगा. हम बैठने के लिए तैयार है बोलकर. उस दौरान उन्होंने कोई एक्शन नहीं लिया. तो हमने 3 दिन पहले उनको इंटीमेशन दिया कि हम 3 तारीख से आपके ऑफिस के सामने सभी कारपोरेटर्स 12 से 15 कारपोरेटर्स मिल करके यहाँ पर हम डेमो इस्तेमाल कीजिए. रविंद्र चौहान साहब को मैं कहना चाहता हूँ कि आप अपने पावर का इस्तेमाल करते हुए महानगर पालिका के उन कर्मचारियों को सबक सिखाइए, क्योंकि एक जिम्मेदार नागरिक होने की वजह से ऐसे कैसे गट्टे गायब हो सकते हैं. लाभार्थी वहां पर इंतजार में है कि हमको हमारे घरों का नुकसान दिया जाएगा, लेकिन उनके फाइलों को, उनके नामों को, उनके गट्टों को छुपा दिया गया. आज के पहले ऐसा कलंकित काम कभी नहीं हुआ कि गरीबों के साथ नाइंसाफी हो, लेकिन जब से ये हुकूमत आई है, अडानी अंबानी की सेवा करने वाली, ये गरीबों का नुकसान करते जा रही है. इन्होंने कभी भी इंसाफ नहीं किया. इन्होंने कभी भी मुसलमानों और दलितों के साथ खास कर एक तरफा फैसला लिया है, लेकिन ये इनकी हुकूमत ज्यादा चलने वाली नहीं है. आदरणीय राहुल जी गांधी के नेतृत्व में जिस तरीके से वो मेहनत कर रहे हैं, बेशक उनकी मेहनत रंग लाएगी. और आज अब्दुल सत्तार साहब जो मेहनत कर रहे हैं, जिस तरीके से 2 बार भी उन्होंने विधानसभा लोकसभा के अंदर में जैसे सीट निकाली है और ये काला बाजारी करते हैं, वोटों की धांधली करते हैं, स्टेडियम में धांधली करते हैं. ये जो साजिशें हैं, कोशिशें हैं, ये नाकाम होकर रहेगी. हम ये कहना चाहते हैं कलेक्टर साहब, कमिश्नर साहब से कि फिर से सर्वे कीजिए, लाभार्थियों को उनका लाभ दीजिए. आपको अगर हुकूमत मिली है तो उसका सही इस्तेमाल कीजिए. अनदेखा, एक तरफा ऐसे फैसले न कीजिए जिससे आवाम रोडों पर आ जाए. हमने देखा है नेपाल में किस तरीके से सत्ता पलट हुआ है. हमें डर है आने वाले वक्त में हिंदुस्तान में भी ऐसा सत्ता पलट न हो. इसके लिए वक्त के रहते समझ जाइए और लाभार्थियों को लाभ दीजिए, इंसाफ कीजिए, महंगाई को कम कीजिए, अपने तख्त का, अपने गति का सही इस्तेमाल कीजिए और जातिवाद को बंद कीजिए, क्योंकि हिंदुस्तान वो हिंदुस्तान है जिस पर 800 साल मुसलमानों ने हुकूमत की, लेकिन कभी भी एक तरफा. नांदेड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने देगलूर नाका परिसरातील बापना टी पॉइंट ते देगलूर नाका परिसर रस्त्याच्या दोन्ही बाजूने झालेले अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईत जेसीबीच्या साहाय्याने 50 अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच तब्बल 2 ट्रक माल जप्त करण्यात आला आहे. सदरील कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सरदार अजित पालसिंग संधू यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पडली.
नांदेड शहरातील चिखलवाडी कॉर्नर येथे वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल होत आहेत। ट्रॅफिक पोलिसांची अनुपस्थिती असल्याने ही मोठी गर्दी झाली आहे। वाहतूक नियंत्रणात पोलीस प्रशासनाने स्पष्ट दुर्लक्ष दिसून येत आहे। माहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर आणि जिल्हाध्यक्ष बालासाहेब पाटील रावणगावकर, युवा नेते सचिन नाईक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। श्री सद्गुरू बाळगीर महाराज जन्मभूमी श्री क्षेत्र माहेर, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथे संत निवास भूमिपूजन सोहळा संपन्न। हा भूमिपूजन सोहळा श्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पार पडला। तर सदर कार्यक्रमास राज्यसभा खासदार अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश पवार, राजेश अंतापूरकर, भीमराव केराम, रामराव पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। हदगाव तालुक्यातील उंचाडा येथे रेशन दुकानामार्फत अत्यंत निकृष्ट आणि अन्नासाठी अयोग्य असे धान्य लाभार्थ्यांना वाटप केले जात आहे। तांदळामध्ये आळी आणि लेंड्या आढळतात। ऐन दिवाळीच्या सणाच्या काळात गोरगरिबांच्या ताटात अशा दर्जाहीन धान्याचा ठेवा देऊन त्यांच्या जीवनाशी खेळ केला जात आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून अशा बेफिकिरीवर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिक होत आहे। नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी शिवराम चव्हाण, उंचाडा तालुका, हदगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून राशनचा लाभार्थी आहे। आणि आमच्या गावामध्ये मागील काही दिवसांपासून जनतेच्या माथी निकृष्ट दर्जाचे तांदूळ असतील, गहू असतील ते मारण्याचा सरकार प्रयत्न करत आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचा, जनावरांनाही खाऊ घालण्याचा लायकीचा नाही असा माल सरकार आम्हाला खाऊ घालण्याचं पाप करत आहे। आणि हे माल जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये आळ्या असतील, जाळ्या असतील, किड्या असतील, लेंड्या असतील याचं मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे। आणि हा असा माल सरकारला मला विनंती आहे, तुम्ही तुमच्या लेकराबाळाला खाऊ घालसाल का? खाऊ घालत असाल तर घेऊन जा, माझ्याजवळ तशी आहे की दिवाळी तुम्ही साजरी करा। आणि आम्ही गोरगरीब जनता युवाच्या आणीवर पोट भरून जगतो। नदीकाठचे आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून अतिशय पुरानं आमच्या गावात हाहाकार माजलेला होता। आणि आमच्या गावातील बऱ्याच 80 ते 90% शेतजमीन ही पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेली आहे। आणि सध्या आमच्या समोर दिवाळी कशी साजरी करावी हा मोठा यक्ष प्रश्न असून तरी सरकारने आम्हाला जो तांदूळ दिलेला आहे तो जनतेला खाऊ घालण्याचा लायकीचा नाही। आणि एकीकडे सरकार दरवर्षी देत असलेली आनंदाचा सीधा योजना आहे ती सुद्धा यावर्षी बंद। आम्ही उंचाडा तालुका, हदगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून स्वस्त धान्य दुकानात माल नेण्यास आलो आहे। माल बघल्यास तो माल एवढा निकृष्ट दर्जाचा माल असून त्यात लेंड्या, आळ्या आणि भिजलेला माल आहे। पूर्ण भिजलेला माल असून सामान्य जनतेस न खाण्यायोग्य, सामान्य जनताच काय सोडा, ढोरं कोंबड्या कोणीच खाऊ शकणार नाही असा माल गव्हर्नमेंटने इथं पुरवठा केलेला आहे। जवळपास 3 महिन्यापासून आमच्या उंचाड नगरीमध्ये असाच माल येत आहे। जो आनंदाचा शिधा आहे तो दिवाळीच्या तोंडावर सरकारने बंद केलेला आहे। आमची मागणी एकच की आम्हाला स्वच्छ आणि खाण्यायोग्य जो स्वस्त धान्य दुकानात माल येतो तो पूर्ण माल आणि तो आनंदाचा सीधा किट चालू करावी सरकारला, एवढीच विनंती। एकादशी निमित्त नेवगा तालुका मुखेड येथे पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पालखी नेवगा गावातील मुख्य मंदिरातून काढण्यात आली। सदर पालखीचे गाव चालण्यात आली। यावेळी नेवगा परिसरातील लहान मोठे थोर मंडळी, महिला
मंडळ टाळ मृदंगाच्या गजरात सहभागी झाले होते. दरवर्षी कार्तिक एकादशीच्या दिवशी पालखी मिरवणूक काढण्यात येते. उद्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू. 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना मधील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. बिहारच्या खगडिया जिल्ह्यात प्रचारादरम्यान एक मोठी घटना घडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान मंचास तेथील खुर्ची अचानक तुटली. त्यामुळे क्षणभर गोंधळ उडाला. प्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट असून सर्वोच्च वकिली सनद रद्द, सार्वजनिक कार्यक्रमात न्याय व्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने त्यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली. हा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या वतीने घेण्यात आला आहे. आम्ही राजकारणात प्रवेश केला तेव्हा टाटा बिर्ला यांच्यावरून हल्लाबोल करायचो, पण या देशात टाटांचे योगदान किती आहे हे नंतर कळालं. आजकाल टाटा बिर्ला ऐवजी अदानी अंबानीवर हल्ले होत आहेत. या उद्योगपतींची चूक केली असेल तर तुम्ही हल्ले करा, पण त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांच्यावर टीका करणे मला योग्य वाटत नाही. या शब्दात उद्योगपतींवर होणाऱ्या टीकेवर शरद पवार यांनी निषेध व्यक्त केला. राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात झालेल्या चोरी प्रकरणी हे सगळे आरोपी उल्हासनगर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळते. पोलिसांनी या चोरांकडून सोन्याचे व चांदीच्या दागिन्यासह 6.25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र सीडी आणि कागदपत्राबाबतीत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. राज्यात गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. त्यानुसार 2 डिसेंबर 2025 मतदान होणार असून 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. 246 नगर परिषदा, 42 नगरपालिकांसह ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता राज्यात सगळीकडे राजकीय धुळळा पाहायला मिळणार आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एका आंतरराष्ट्रीय प्रकाशनासाठी लिहिलेल्या लेखात भारतातील घराणेशाही राजकीय संस्कृतीवर टीका, तसेच ही संस्कृती देशाच्या लोकशाहीसाठी एक गंभीर धोका असल्याचे म्हटले. शशी थरूर यांनी असे प्रतिपादन केले की भारताने घराणेशाहीऐवजी व्यवस्था करण्याची वेळ आली आहे. जेव्हा राजकीय सत्ता, क्षमता ही वचनबद्धता किंवा तळागाळातील सहभागापेक्षा वंशावळीने निश्चित केली जाते, तेव्हा प्रशासनाची गुणवत्ता कमी होते. तसेच जेव्हा उमेदवाराची मुख्य पात्रताही त्यांचे आडनाव असते तेव्हाही समस्या मोठी असते, असे थरूर यांनी प्रोजेक्ट सिंडिकेट मधील इंडियन पॉलिटिक्स आर अ फॅमिली बिझनेस या त्यांच्या लेखात म्हटले आहे. सदरील वृत्त इंडिया टुडे या संदर्भातील वृत्त दिले आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला वन विभागाच्या
खालोखाल प्रतापगड देवस्थानची जमीन आहे. या सुविधांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही खासदार तथा प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदयनराजे भोसले यांनी दिली. बार्शी शहरातील उपळाई रोड शेंडगे प्लॉट येथे फार्मासिस्टची नोकरी करणाऱ्या महिलेचा भर दिवसा राहत्या घरी ओढणीने गळा ओढून चाकूने चेहऱ्यावर करून खून केला. संबंधित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार ही समस्या गंभीर असून याकडे वेळीच प्रशासनाने लक्ष द्यायला हवं. यासोबतच आजचे बातमीपत्र संपले. अशा तुमच्या भागातील आणि देशभरातील नवनव्या घडामोडी पाहायच्या असतील तर पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. बातमीची प्रभाव पाडेल. धन्यवाद.